हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 36 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजची कटिंग. तर अगदी डिटेलमध्ये आज आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा एकाच कस्टमरचे 7 ते 8 ब्लाऊज होते, त्यातले 4 मी पहिले कटिंग करून घेतलेले आहेत आणि हे 4 आता आपल्याला कटिंग करायचे. त्यातले 2 कटिंग करून घेतलेले आहेत, पण म्हणले एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर आता बघा या ब्लाऊजची आपण इथं कटिंग करणार आहोत आणि याची पण इथं कटिंग करून झालेली आहे. ते एक व्हिडिओ हा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. ओके, तर चला आता आपण सुरुवात करूया. इथे बघा त्यासाठी इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि बंद बाजू आहे ती माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू आहे ती पुढच्या साईडला केलेली आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकायचं आहे. तर जेवढी पण उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून इथे आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथे बघा आपल्याला 15 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा 15 इंच इथं मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला डीप नेक आहे हा पुढे आणि पाठीमागे, त्याच्यामुळे इथं आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच. ओके, इथे बघा 5.5 इंचावर असं शोल्डर घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 6 इंच. 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं, सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथे बघा आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर आपली छाती आहे 36 इंच, 36 इंचचा चौथा भाग येतो 9 इंच. तर इथे बघा 9 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथे अशी सरळ लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर डीप नेक असल्यामुळे इथे बघा अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं बाहेरच्या साईडला आणि इथे आपल्याला अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची. तर ही क्रॉस लाईन आपल्याला पाठीमागचा डीप गळा असतो ना त्या टायमाला आपल्याला इथं ही क्रॉस बॅक द्यायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला पाठीमागे इथं मुंड्यात गोळ किंवा चुन्या वगैरे अजिबात पडत नाही त्याच्यासाठी. ओके, त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा इथून आकार देऊन घ्यायचा आहे. ते इथे बघा अशा प्रकारे पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन झालं. त्याच्यानंतर आता आपण कमरेचं माप टाकूया. तर कमर आहे 30 इंच, 30 इंचाचा चौथा भाग आपला 7.5 इंच आणि पाठीमागच्या टक्ससाठी आपल्याला 1 इंच घ्यायचं आणि साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे माप टाकून घ्यायची आणि ही आपली फिटिंगची लाईन आणि मार्जिनची लाईन जोडून घ्यायची. आता आपण पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करणार आहोत. तर इथं गळा रुंदी बघा आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायची आहे आणि आपला शोल्डर राहणार आहे 3 इंच. म्हणजे शिवून आपला जो शोल्डर आहे तो 2.25 इंच इथपर्यंत राहतो. ओके, आता तुम्हाला जर गळ्याचं माप वरून घेत असाल तर तुम्ही डायरेक्ट वरून पण घेऊ शकता किंवा मग आपल्या ब्लाऊजची जी खालची पट्टी असते ना तयार पट्टी, ती सुद्धा तुम्ही इथं मोजून घेऊ शकता. म्हणजे इथे बघा हा जो ब्लाऊज आहे ना त्याचा तुम्ही इथं खालची जी आपली रेडी पट्टी असते ना ती सुद्धा मोजून घेऊ शकता. दोन्ही प्रकारे घेतलं ना तरी आपला गळा तेवढाच येतो. तर इथे बघा तयार पट्टी आपली 3.5 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 4.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि गळा आपल्याला खालच्या साईडला ब्रॉड घ्यायचा आहे 3 इंच. इथे बघा 3 इंचावर मार्किंग केलं, इथे 2.5 इंचावर मार्किंग केलं आणि आता हे जे दोन्ही पॉइंट आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये आता तुम्ही कुठल्याही गळ्याचा शेप देऊ शकता. इथे बघा मी गोल गळ्याचा इथे शेप देऊन घेते आणि अशा प्रकारे इथं जास्त अंतर घ्यायचं नाही. तुम्हाला जर ब्रॉड गळा हवा असेल ना तर इथे 1.25 इंचापर्यंतच मार्किंग करायचं आणि असं शेप देऊन घ्यायचं. म्हणजे पाठीमागचा गळा आहे ना तो आपला पसरट आणि ब्रॉड होतो, खूप म्हणजे डीप असा पसरट छान दिसतो. ओके, इथे बघा बॅक पार्टची इथं आपली मार्किंग झालेली आहे. आता याची आपण कटिंग करून घेऊया आणि नंतर मग आपण फ्रंट पार्टची याच्यावरूनच कटिंग करून घेणार आहोत. ओके, तर इथे मी ह्याची कटिंग करून घेते. तर इथे बघा आपला हा बॅक पार्ट इथं तयार झालेला आहे. आता इथं टक्सचं मार्किंग करून घेऊया लगेच आपण बॅक पार्टला. तर टक्सचं मार्किंग करताना इथे बघा आपण जी फिटिंगची लाईन दिलेली आहे ना इथपर्यंत टेप ठेवायचा आणि त्याचा बरोबर अशा प्रकारे हाफ करून घ्यायचं. जिथे येईल तिथं मार्किंग करायचं आणि आता आपला पाठीमागचा गळा जेवढा असेल ना हा गळा त्याच्यापेक्षा थोडंसं खाली आपल्याला इथं हे टक्सचं मार्किंग करायचं आहे. म्हणजे तुम्ही 4 ते 4.5 इंचापर्यंत साधारण हे पाठीमागच्या टक्सचं मार्किंग करू शकता. आणि टक्ससाठी आपण बघा
1 इंच घेतलं होतं तर दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे आपला टोटल टक्स जो आहे तो पाठीमागचा 1 इंचाचा होतो. ओके, तर इथे बघा पाठीमागच्या टक्सचं पण मार्किंग झालं. आता आपण हा टक्स दिल्याच्या नंतर इथे बघा आपला हा जो भाग आहे ना तो खाली येतो. त्याच्यासाठी आपल्याला इकडनं साईडने अर्धा इंच वरती घ्यायचं आणि इथे बघा अशा प्रकारे इथं क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पण हे आपण आत्ताच नाही कट करणार आहोत. ज्यावेळेस आपला फ्रंट पार्ट कटिंग होईल त्याच्यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत. आता फ्रंट पार्ट आपला ओपन आहे, पुढच्या साईडला हुक आहे, त्यामुळे कटिंग करताना आपण इथे बघा ओपन साईडनेच कटिंग करणार आहोत. इथे बघा ओपन साईड मी माझ्या साईडला ठेवलेली आहे आणि हा जो बॅक पार्ट आहे ते बघा अशा प्रकारे ठेवायचा. तर बऱ्याच वेळेस आपण इथे बघा अशा प्रकारे बॅक पार्ट ठेवून कटिंग करतो, पण अशा प्रकारे कटिंग केल्याच्या नंतर इकडे पाहिला कपडा कमी राहतो, भरपूर राहतो, पण आपल्याला कपडा वाचवायचा असतो कारण गळापट्टी असते, कमरपट्टी असते त्याच्या. तर आपल्याला अस्तर कशा प्रकारे वाचवता येईल ते बघायचं. तर इथे आपण हे जे बॅक पार्ट आहे ना ते बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे ठेवल्याच्या नंतर बघा इथं खालच्या साईडला आपल्या योगपट्टीला 1 इंच मार्जिन पण राहतं. इकडच्या साईडला पण भरपूर कपडा शिल्लक राहतो आणि इकडच्या साईडला पण बाही किती मोठी असली आपल्याला पफ स्लीव जरी बनवायची असली ना तरी आरामात इथं आपली पफ स्लीव येते ना शोल्डरला फुगा असतो तो, तरी पण भरपूर प्रमाणात आपला इथं कपडा शिल्लक राहतो. 13 ते 13.5 इंच आरामशीर इथं कपडा शिल्लक राहतो. तर जेव्हा पण तुम्ही 4 टक्सची मार्किंग कटिंग कराल अस्तरवर त्यावेळेस या पद्धतीने नक्की कटिंग करून बघा. आपला जो 1 मीटर मध्ये आपल्याला भरपूर सारा कपडा इथे शिल्लक राहतो. कमरपट्टी गळापट्टीसाठी अजिबात कमी पडत नाही. बरेच जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना ऍडजस्ट करताना थोडासा प्रॉब्लेम होतो. मला बऱ्याचशा कमेंट याच आल्या होत्या की म्हणजे कमरपट्टी गळापट्टी याच्यासाठी कपडा अजिबात शिल्लक राहत नाही, तर तो कशा प्रकारे काढायचा किंवा कशा प्रकारे ऍडजस्ट करायचा. तर इथे बघा हा जो बॅक पार्ट आहे तो आपण जसा आहे तसाच इथं मार्किंग करून घेतलेला आहे. ओके, तर त्याच्यानंतर बघा इथं पुढच्या साईडला आपल्याला अर्धा इंच किंवा अर्धा इंचापेक्षा 1 लाईन कमी एवढं आपल्याला इथं वाढून घ्यायचं आहे. ते कशासाठी, तर इथं आपल्याला पुढच्या साईडला हुक आहेत ना त्याच्यामुळे इथं पुढच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाला 1 लाईन कमी एवढं इथं वाढून घ्यायचं आहे. आता आपल्याला बघा मुंडा घेतला होता आपण 6 इंच, त्याप्रमाणे इथं मुंडा आपल्याला 6 इंच घेऊन पुढचा मुंड्याचे आकार द्यायचा आहे. त्याच्यासाठी इथं अगोदर बॉक्स तयार करून घेऊ आणि पाठीमागच्या मुंड्यापेक्षा इथून बघा अर्धा इंच आतमध्ये येऊन इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पुढच्या गळ्याला सुद्धा आपण इथं गळा रुंदी 2.5 इंच घेणार आहोत आणि गळा डीप आहे तो आपण इथं 6 इंच घेणार आहोत. 6 इंच गळा परफेक्ट होतो. 6 किंवा 6.5 इंच घेऊ शकता आपण, शक्यतो जो मी 6 इंच घेतला एकदम परफेक्ट असा येतो. ओके, तर इथे बघा खालच्या साईडला पण मी 2.5 घेतलं, वरच्या साईडला पण 2.5 इंचच घेतलेला आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून इथं बघा अशा प्रकारे गळ्यासाठी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. इथं पानगळा, पंचकोनी गळा कुठल्याही गळ्याचा शेप तुम्ही देऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आपल्याला 4 टक्स ब्लाउज कटिंग करायची. सर्व साईज साठी एकच फॉर्म्युला आहे. तर इथे बघा खालच्या साईडने आपण 2-2 इंच मार्किंग करणार आहोत. तर मी मार्किंग कुठून केले, ही आपली जी ही पाठीमागच्या भागाची जी उंचीची लाईन होती ना तिथून 2 इंच आपण इथे बघा, हे बघा इथून 2 इंच वरती मार्किंग करायचं आणि इकडनं पण 2 इंच वरती मार्किंग करून घ्यायचं आणि हे जे दोन्ही पॉइंट आहेत ना ते असे जोडून घ्यायचे. खूप सोपी पद्धत आहे. सर्व साईज साठी हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता, सर्व साईज साठी. ओके, त्याच्यानंतर बघा आता पुढच्या साईडला आपल्याला योगपट्टीचा शेप देण्यासाठी इथून 1 इंच वरती जायचं आणि शेप कुठपर्यंत द्यायचा, तर इथून बघा 3.5 ते 4 इंचापर्यंत इथं तुम्ही शेप देऊ शकता. तर 3.5 इंचापर्यंत आपण असा हलकासा राऊंड मध्ये योगपट्टीचा असा शेप देऊन घेऊया. ओके, तर इथे बघा योगपट्टीचा शेप देऊन झालेला आहे. आता आपल्याला हे जे मधलं डॉटचं मार्किंग असतं ना ते करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण हुकायच्या साईडला जे डॉट असतो त्याचं मार्किंग करूया. तर योगपट्टीपासून गळ्यापर्यंत जेवढं बी अंतर असेल ना त्याचं इथे बघा अशा प्रकारे हाफ करून घ्यायचं आणि आपल्याला टक्स घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे 2.5 इंचाचा आणि हा जो टक्स आहे तो टोटल आपल्याला अर्धा इंचाचा घ्यायचा आहे. म्हणजे इकडच्या साईडला 1/2 इंच आणि इकडच्या साईडला 1/2 इंच. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला हा टोटल टक्स फक्त अर्धा इंचाचा घ्यायचा आहे, जास्त मोठा नाही घ्यायचा.
त्याच्यानंतर इथला बघा हा जो टक्स आहे तो हुकायचे आपण जे एक्स्ट्रा वाढून घेतले ना त्याच्या सहित 6 इंच घ्यायचे आणि हे जर सोडून घेतलं तर आपल्याला 3.5 इंचावर इथं मधल्या टक्स साठी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि टक्सची उंची घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच. ओके. आणि मेन जो टक्स आहे तो पूर्ण 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर इकडच्या साईडला बघा आपण इकडच्या साईडला 1.5 इंच घेऊ आणि इकडच्या साईडला पण आपण 1.5 इंच घेऊ. अशा प्रकारे टोटल 1.5 इंचाचा इथे टक्स आपल्याला घ्यायचा आहे. आणि आता इथं आपण 1.5 इंचचा टक्स घेतलाय त्याच्यामुळे साईडला आपल्याला इथं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे कारण हा टक्स आपण इथं मारल्याच्या नंतर आपल्या इथला कपडा कमी होईल ना त्याच्यासाठी बघा हे 1.5 इंच घेतलेलं आपण लगेच इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचं आणि इथला टक्स मारण्यासाठी सुद्धा आपल्याला कपडा जातो त्याच्यामुळे वरच्या साईडला इथे बघा आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि हे जे दोन्ही पॉइंट आहेत ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर इथून बघा 2 इंच वरती आपल्याला मार्किंग करायचं आहे या साईडच्या टक्स साठी. आता साईडचा टक्स कुठपर्यंत घ्यायचा तर इथे बघा ह्या दोन्ही टक्स मध्ये किती अंतर आहे 2.25 इंच. तर इकडच्या साईडला पण आपल्याला 2.25 इंचावर मार्किंग करायचं आणि हे 2.25 इंचाचं मार्किंग आलेलं आहे ना तिथून 1.5 इंच वरती घ्यायचं ह्या साईडच्या टक्स साठी आणि इथे बघा हे 2 पॉइंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे ह्या टक्स साठी आणि इथून आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर हा जो टक्स आहे हा पण आपल्याला टोटल टक्स फक्त 1/2 इंचाचा द्यायचा आहे म्हणजे इकडच्या साईडला 1/2 इंच आणि सॉरी 1/2 इंच आणि इकडच्या साईडला 1/2 इंच अशा प्रकारे आपल्याला हा टोटल टक्स 1/2 इंचाचा देऊन घ्यायचा आहे. आणि हा पण टक्स फक्त आपल्याला 1/2 इंचाचा द्यायचा आहे अशा प्रकारे. तर इथे बघा आता 4 डॉटचा आपला इथं मार्किंग झालेला आहे. हा जो टक्स आपण घेतला आहे तो 2.5 इंचाचा घेतलेला आहे. हा जो घेतलेला आहे तो इथून आपण 3.5 इंच घेतलेला आहे हुकायची एवढं मार्जिन सोडून. त्याच्यानंतर इथून आपण 2 इंच वरती घेतलेला आहे आणि इथून आपण 1.5 इंच इथे बघा अशा प्रकारे आणि ह्या दोन्हीतलं अंतर आहे आपलं 2.25 इंच 2.25. ओके. समजलं. तर इथे बघा आता पूर्ण मार्किंग झालेली आहे आणि योगपट्टी जोडण्यासाठी आपण खालच्या साईडला 1 इंच घेतो तर तेवढं आपलं मार्जिन बरोबर इथे 1 इंच आहे त्याच्यामुळे आपल्याला योगपट्टीमध्ये सुद्धा आता एक्स्ट्राचं वाढवायची गरज नाही. जसं आहे तसं आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपला कपडाही भरपूर वाचतो आणि कटिंग पण अगदी परफेक्ट होते. कमी वेळात होते. जास्त वेळही आपला इथे वायाला जात नाही. आता इथे योगपट्टीमध्ये आपल्याला वाढवायची गरज नाही. जे साईडला वाढवले ते आपण फक्त वरच्या भागातच वाढवणार आहोत. तर योगपट्टीचं जिथे मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला इथे योगपट्टी कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण आता जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला पूर्ण ब्लाउज इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि याची बाही कटिंग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाही दाखवणार कारण याची जी बाही आहे ती आपल्याला बाहुबलीची पफ स्लीव्ज आहेत ना ते बनवायचे आहेत. त्याचा सेपरेट व्हिडिओ येईल तो तुम्ही नक्की चेक करा. याच्यानंतर येईल तो व्हिडिओ. इथे बघा हा जो टक्स आहे तो आपण 1.5 इंचाचा घेतलेला तो इथं मायनस केल्याच्या नंतर आपली जी योगपट्टी आहे ना ती एकदम परफेक्ट अशी येते. ओके. तर इथे बघा आता पूर्ण ब्लाउज आपला इथं कटिंग करून झालेला आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्हीही. आता आपण हे ब्लाउज पीसवर ठेवून याची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा हा ब्लाउज पीस आहे. तर आता आपल्याला याची पफ स्लीव्स बनवायचे आहेत आणि जी मोठी बॉर्डर असते ती आपल्याला बाहीसाठी यूज करायची असते. ते इकडचा पार्ट मी सोडून देते आणि तुम्हाला फ्रंट आणि बॅक दोन्ही याची कटिंग दाखवते. ओके. तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला ब्लाउज जो आहे तो असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आणि इथे बघा आता इथं आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा. ही बॉर्डरची साईड आहे बंद बाजूला. तिथे बघा अशा प्रकारे बॅक पार्ट ठेवायचा. इथे साईडला कपडा शिल्लक राहतो ना तिथे आपल्याला ही योगपट्टी ठेवून घ्यायची आणि लगेच इथेच बाजूला आपल्याला हा जो पुढचा पार्ट आहे ना फोरटक्सचा तो इथे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचा. म्हणजे आपल्याला जरी पफ स्लीव्स बनवायचे असेल ना तरी पण तुम्ही बघू शकता खूप सारा कपडा इथे शिल्लक राहिलेला आहे.
अगदी म्हणजे अर्ध्या याच्यातच आपल्याला पूर्ण ब्लाऊज इथं ऍडजस्ट करून होतो। याच प्रकारे तुम्ही पूर्ण ब्लाऊज इथं ऍडजस्ट करू शकता। ओके, आणि खूप म्हणजे एकदम परफेक्ट अशी खूप प्लेट असलेली आपली इथं पफ स्लीव्स बनवून तयार होते। बघू शकता खूप सारा कपडा इथं शिल्लक राहिलेला आहे। तुम्ही पण कटिंग करताना नेहमी हाच फॉर्म्युला वापरून इथं कटिंग करू शकता। इथे बघा 36 साईजच्या फोर्टक्स ब्लाउजची आपली इथं कटिंग झालेली आहे। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग बघूया आपण। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि त्याचा पण व्हिडिओ तुम्ही अगदी इझिली बघू शकाल। तिथे बघा याच्यात आपल्याला पफ स्लीव्ह साठी बाही पण अगदी निघणार आहे एकदम परफेक्ट, आणि कपडा पण आपला बराच शिल्लक राहणार आहे आपल्याला काच बटन पट्टी कमरपट्टी वगैरे याच्यासाठी। आणि हे छोटे छोटे टिप्स जाणून घेण्यासाठी याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मात्र तुम्ही नक्की बघा। ओके, चला तर मग भेटूया आपण याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।